नमस्कार. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आयोजित ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री पांडुरंगजी बलकवडे यांच्या षष्ठब्दी पूर्तीनिमित्त सध्या सुरू असलेल्या आपली संस्कृती आपला इतिहास या ई व्याख्यानमालेतील आजच्या 27व्या पुष्पामध्ये मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीच्या कार्यात अनेक सहकार्यांनी त्यांना मोलाची साथ दिली. त्यापैकीच एक होते प्रतापराव गुजर. प्रतापरावांची कारकीर्द ही एखादी वादळी झंझावातासारखी होती. विशेषतः 1666 ते 1674 या काळामध्ये त्यांनी तुफान उडवून दिलं होतं. अनेक लढाया या काळात त्यांनी जिंकल्या आणि त्यांचं लढाई जिंकतानाचं कौशल्य सुद्धा हे अभ्यासण्यासारखं होतं. प्रत्येक लढाईमध्ये त्यांनी वेगवेगळ्या तंत्रांचा वापर केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्यावर इतका विश्वास होता की अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी त्यांच्यावर सोपवल्या. आग्र्याला जात असताना स्वराज्याची जबाबदारी सोपवली. आग्र्याहून परत येत असताना सुद्धा त्यांच्यावर विशेष जबाबदाऱ्या सोपवल्या. साल्हेरची लढाई त्यांची प्रसिद्ध आहे. त्या लढाईत त्यांनी गनिमी काव्याने नाही तर उघड्या मैदानावर शत्रूचा पराभव केला आणि त्या शत्रूचे अनेक सरदार कैद केले. अशा प्रतापराव गुजरांचा शेवट मात्र अतिशय एखाद्या वादळी घटनेने झाला. स्वराज्यावर चालून आलेल्या बहलोल खानाला त्यांनी पराभूत केलं, पण क्षमापण केले. आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना ही घटना कळल्यावर त्यांनी प्रतापरावांना लिहिलेल्या पत्रात असं म्हटलं की खानास गर्दीस मिळवल्याशिवाय आम्हाला रायगडावर तोंड दाखवू नका. वास्तविक पाहता त्यानंतर काही दिवसांनीच रायगडावर राज्याभिषेकाची लगबग सुरू होणार होती आणि सुरू झाली देखील. याच वेळेला महाशिवरात्रीच्या दिवशी प्रतापरावांनी जो पराक्रम केला त्यामध्ये त्यांना वीरमरण पत्करावं लागलं आणि रायगडावर ही बातमी पोहोचली. स्वराज्यासाठीच्या स्थापनेतला एक महत्वाचा सहकारी ऐन राज्याभिषेकाच्या आधी शिवाजी महाराजांनी गमावला. अशा या प्रतापरावांच्या बद्दल आणि त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल आपल्याला विशेष माहिती देणार आहेत आजच्या व्याख्यानामध्ये व्याख्याते, युवा व्याख्याते आणि अभ्यासक श्री सौरभ करडे. पुण्यामध्ये शिक्षण झाल्यानंतर त्यांनी शालेय शिक्षण झाल्यानंतर SP सप महाविद्यालयामधनं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आणि त्यातूनच पुढच्या काळात त्यांना इतिहासाच्या अभ्यासाची गोडी लागली आणि मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी व्याख्यानं द्यायला सुरुवात केली. शिवचरित्र असेल, शिवरायांचा 8वा प्रताप असेल, शिवबा ते शिवराय असेल, धर्मवीर शंभूराजे असतील, हिंदवी स्वराज्याचे शिलेदार म्हणजे महाराजांचे वेगवेगळे साथीदार असतील, स्वराज्याचे सेनापती, अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी व्याख्यानं द्यायला सुरुवात केली. आणि अतिशय चांगला अभ्यास आणि त्याबरोबरच कविभूषणासारख्या एखाद्या कवीचे छंद देखील त्यांना मुखोद्गत आहेत. यामुळे श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडतात सौरभ. अशा या सौरभजींनी अनेक पुस्तकं पण लिहायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये हिंदवी स्वराज्याचे शिलेदार या मालिकेत त्यांनी स्वराज्याच्या अनेक सरदारांची कथारूप ही मालिका प्रकाशित करायला, छापायला सुरुवात केलेली आहे. त्याच्याच बरोबर सरसेनापती हंबीररावांवरचं देखील त्यांचं पुस्तक प्रकाशित झालंय. त्या विषयावरच्या एका चित्रपटाचे देखील ते इतिहास या विषयाचे सल्लागार आहेत. आता नुकतंच त्यांची राव बेदरकार वादळाची कथा ही प्रतापरावांबद्दलची कादंबरी आता प्रकाशित होणार आहे. गेली 10 वर्ष वर्तमानपत्रामधनं किंवा सोशल मीडियामधनं त्यांचं लेखन चालू आहे. असे सौरभ करडे आज आपल्या समोर हा विषय मांडणार आहेत. रणधुरंधर प्रतापराव गुजर. सौरभजींनी महाराष्ट्राबरोबरच बाहेर म्हणजे कोलकाता असेल बंगालमध्ये किंवा गुजरात असेल, कर्नाटक असेल, गोवा असेल, अशा अनेक ठिकाणी जाऊन व्याख्यानं दिलेली आहेत.
आणि अतिशय प्रभावी वक्ते म्हणून ते सर्वदूर सुपरिचित आहेत. तेव्हा आजच्या या व्याख्यानासाठी सौरभजींनी आपल्यासमोर रणधुरंधर प्रतापराव गुजर हा विषय मांडावा अशी मी त्यांना विनंती करतो. हे व्याख्यान देण्यासाठी आज ते आपल्याकडे आले, याबद्दल सर्वप्रथम त्यांचे स्वागत करतो, आभारही मानतो आणि त्यांनी आपल्या व्याख्यानाला प्रारंभ करावा अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, आपली संस्कृती आपला इतिहास या एका व्याख्यानमालेमध्ये आपण आज या ठिकाणी या माध्यमातून भेटत आहोत. ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि गाडे अभ्यासक संशोधक आदरणीय पांडुरंगरावजी बलकवडे यांच्या षष्टीपूर्ती निमित्त ही व्याख्यानमाला या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. आणि मी आज तुमच्या समोर आहे ते एका महान योद्ध्याचं स्मरण करून देण्यासाठी. खरं तर आपण प्रत्येकाने अगदी बालपणापासून एक गाणं, एक गीत ज्यांच्या आयुष्यावरती ऐकलेलं आहे. त्या गीताचे शब्द असेत: म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात, दगडावर दिसतील अजूनही तेथल्या टापा, ओढ्यात तरंगे अजूनही रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजूनही मेघ मातीचा, अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात, वेडात मराठे वीर दौडले सात. खालून आगवर आग आग बाजूनी, समशेर उसळली सहस्त्र क्रूर इमानी, गर्दीत लोपले सात जीव ते मानी, खग सात जळाले अभिमानी वणव्यात, वेडात मराठे वीर दौडले सात, वीर दौडले सात. या पहिल्या दोन कडव्यातच तुमच्या समोर सारं चित्र उभं राहिलं असेल की मी पुढची काही मिनिट जे बोलणार आहे ते कोणाच्या जीवनावरती बोलणार आहे, कोणाच्या आयुष्यावरती बोलणार आहे. काय शब्द आहे? समशेर उसळली सहस्त्र क्रूरती मानी, गर्दीत लोपले सात जीव ते मानी. सात, अवघे 7 स्वार ज्यावेळी 1674 साली महाशिवरात्रीला 24 फेब्रुवारीच्या दिवशी गनिमाच्या गर्दीत शिरतात आणि लढता लढता त्या ठिकाणी त्यांचं बलिदान होतं. तो दिवस सह्याद्रीपासून समुद्रापर्यंत आणि 12 मावळातल्या प्रत्येक घराघरातल्या माणसाच्या अंगावरती शहारा आणणारा हा प्रसंग, ज्यांच्या जीवनावरती अवलंबून आहेत, त्या कथेचे जे नायक आहेत ते सरनोबत प्रतापराव गुजर. शिवाजी राजांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक शिलेदार, अनेक सरदार, अनेक योद्धे, अनेक खतरनाक सेनापती, ज्यांनी ज्यांनी इतिहास घडवला, इतिहास रचला, रक्त सांडलं, योगदान दिलं, बलिदानही दिलं, अशा ज्या ज्या माणसांची नावं स्वर्णाक्षरांनी इतिहासामध्ये नोंद केलेली आहे, त्यांच्यापैकी अग्रक्रमांकाचं नाव गुजर. खरं तर मी जी ही कविता म्हटली, ही कविवर्य कुसुमाग्रजांची कविता. आपल्याला प्रतापराव गुजर त्या कवितेपुरते एस्टॅब्लिश झालेले आहेत सगळ्यांसमोर की 7 जण गेले. पण या व्यतिरिक्त सुद्धा सरनोबत प्रतापराव गुजर हे जे नाव आहे, या नावाभोवती इतिहासातल्या त्या दिवसांपासून आजपर्यंत अद्यापही वलय आहे. त्यांचा पराक्रम या शेवटच्या कथेपेक्षा सुद्धा त्यांनी आयुष्यात त्यांच्या सेनापती पदाच्या, त्यांच्या सरनोबत पदाच्या कारकिर्दीमध्ये ज्या पद्धतीनं झुंज दिली, ज्या पद्धतीनं योजना केल्या, ज्या पद्धतीनं स्वराज्याचं रक्षण केलं, ज्या पद्धतीनं त्यांनी शत्रूला अंगावरती घेतलं, लढाईचं काही नवतंत्र त्यांनी आपल्या समोर आणलं, त्या अनेक कथा या आपल्याला बघायच्या आहेत. प्रतापराव गुजर हे नाव शिवाजी महाराजांच्या इतिहासात, शिवाजी महाराजांच्या आयुष्यात कधीही न झाकता येईल असं नाव आहे. म्हणजे प्रतापराव गुजर यांच्यावरती बोलायचं झालं तर एक व्याख्यानमाला घ्यावी लागेल, इतका त्यांचा इतिहास, त्यांच्या एक एक युद्धाचा इतिहास, त्यांच्या एक एक आयुष्यातल्या प्रसंगांचा इतिहास हा मोठा आहे. आज आपण काही निवडक त्यातले प्रसंग बघणार आहोत. म्हणजे खरं तर प्रतापरावांच्या आयुष्याची सुरुवात ही
इतिहासामध्ये आढळते की ते राजगडचे तटसरनोबत होते. खरं तर हे सगळं गुजर कुटुंब जे आहे ते साताऱ्यामध्ये खटाव तालुक्यात भोसरे नावाचं गाव आहे. त्या भोसरे गावातल्या गुजरांचं हे कुटुंब. आजही त्या भोसरे गावामध्ये गुजर मंडळी आहेत आणि त्यांचा वाडा आहे. त्यांचं छोटंसं स्मारकही प्रतापरावांचं त्या ठिकाणी आहे. तिथली ही मंडळी. प्रतापराव हा किताब आहे. ह्या सरनोबताचं, या शिलेदाराचं खरं नाव आहे कडतोजी. आणि हे जे कडतोजी आहेत, हे राजगडावरती तटसरनोबत होते. म्हणजे राजगडासारख्या राजधानी असलेल्या एका किल्ल्याचे तटसरनोबत असणं, म्हणजे त्यांचा पराक्रम पाहून छत्रपती शिवाजी राजांनी त्या काळामध्ये त्यांची नेमणूक केलेली होती. याचाच अर्थ असा, की त्या वेळेच्या काही दिवसांमध्ये, त्यावेळेच्या काही महिन्यांमध्ये, त्यावेळेच्या काही प्रसंगांमध्ये त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाची, स्वतःच्या पराक्रमाची अशी एक झलक दाखवलेली होती. किंबहुना कर्तृत्वाचा एक असा ठसा उमटवलेला होता, की राजगड सारख्या राजधानीच्या किल्ल्यावरती तटसरनोबत म्हणून त्यांची नेमणूक शिवाजी महाराजांनी केली होती. याचा अर्थ शिवाजी राजांचा त्यांच्यावरती विश्वास होता. आणि मग आपण बघू प्रतापराव गुजरांची त्या ठिकाणी स्वराज्यामध्ये सरनोबत म्हणून जी निवड झाली, त्याचा नक्की पूर्व इतिहास काय? तर पुरंदरचा जो तह झाला, या पुरंदरच्या तहाच्या इथून काही सूत्र फिरली. शिवाजी महाराजांना 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले. मिर्झा राजा जयसिंगाशी काही बोलणी करावी लागली. तो पुरंदरचा तह तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आणि त्या पुरंदरच्या तहामध्ये शिवाजी महाराजांनी पन्हाळा जिंकायचा, असं काहीसं त्या ठिकाणी ठरलं. आणि शिवाजी महाराज पन्हाळा जिंकायला गेले. आता झालं असं, शिवाजी महाराजांनी त्यावेळेचे सरनोबत, ज्यांना प्रति शिवाजी म्हटलं जायचं, अशा नेताजीराव पालकरांना त्या ठिकाणी बोलवलेलं होतं. आणि नेताजीराव पालकर त्या ठिकाणी वेळेला पोचले नाहीत. आणि दुर्दैवानं शिवाजी राजांच्या त्या तुकडीचा, शिवाजी राजांच्या त्या फौजेचा पन्हाळगडच्या ठिकाणी पराभव झाला. आधीच तह झालेला होता. 23 किल्ले मुघलांना द्यावे लागलेले होते. काही लक्ष होनांचा मुलूक द्यावा लागलेला होता. हातामध्ये आणि पायामध्ये, स्वराज्याच्या हातापायामध्ये पुरंदरचा तह नावाची एक जबरदस्त भक्कम बेडी पडलेली होती. विविध अटी आपल्यावरती होत्या आणि अशा परिस्थितीत एक पराभव झाला. असंख्य मावळे त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. आणि मग शिवाजी महाराज भयंकर संतापले. नेताजीराव पालकर त्या ठिकाणी वेळेवर पोचले नाहीत आणि पराभवाचा जबाबदारी अर्धी ही त्यांच्यावरती गेली आणि शिवाजी महाराजांनी त्यांना ताबडतोब बडतर्फ केलं. समयास कैसे पावला नाहीत असा जाब विचारला आणि नेताजी पालकरांना त्या ठिकाणी काढून टाकण्यात आलं, बडतर्फ करण्यात आलं. आता यानंतर आपण स्वराज्याची ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊ. ही 1666 साल आहे आणि त्या 1666 सालामध्ये 10 जानेवारी ते 15 जानेवारीच्या दरम्यान शिवाजी महाराजांचा हा पराभव झाला. त्यांनी 20 ते 24 जानेवारीच्या दरम्यान नेताजी पालकरांना पदावरून काढून टाकले. आणि मग थोडे दिवस त्याच्यामध्ये गेले आणि साधारण फेब्रुवारीच्या 10 तारखेनंतर त्याच्या पुढचा जो आठवडा होता 1666 सालचा, शिवाजी महाराजांना जायचं होतं आग्र्याला. आता ज्यावेळी स्वतः शिवाजी महाराज आग्र्याला जाणार आहेत औरंगजेबाच्या भेटीला, अशा वेळी स्वराज्यातले अर्धे किल्ले हे मुघलांना दिलेले आहेत. स्वराज्यात थांबणार आहेत मासाहेब जिजाऊ आणि मोरोपंत. इतरही काही मंडळी होती, पण जाता जाता बारक्या संभाजी महाराजांनाही घेऊन जायचंय. अशा वेळी सेनापती पद, सरनोबत पद हे रिक्त होतं आणि आपल्या माघारी स्वराज्याचं रक्षण कोण करेल, स्वराज्याच्या सीमा कोण सांभाळेल. आपण दिल्लीला गेलेलो असताना, आपण आग्र्याला गेलेलो असताना इकडे असलेल्या आदिलशहा किंवा पोर्तुगीज, इंग्रज यांच्यापैकी कोण जर का स्वराज्यावर चालून आलं तर जबरदस्त झुंजार त्यांना रोखून धरेल. अशा पद्धतीचं एक नेतृत्व सेनापती पदावरती बसवणं आवश्यक होतं. बरं मग तुम्ही बघा, ती जी नजर होती ती, मी कायम सांगतो आजपर्यंतच्या व्याख्यानांमध्ये जिथे जिथे प्रतापराव गुजरांचा उल्लेख येईल, की एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये स्वराज्याच्या भोवती शत्रूचा असा विळखा पडलेला होता, स्वराज्यावरती एक मोठं संकट कोसळलेलं होतं आणि शिवाजी महाराजांना
आग्र्याला जावं लागत होतं. अशा वेळी आपल्या माघारी हे राज्य माँसाहेब जिजाऊंच्या साथीने सांभाळेल अशा पद्धतीचा एक सेनापती त्यांना हवा होता. अशा पद्धतीचं एक नेतृत्व, अशा पद्धतीचा एक मावळ्यांसाठी कॅप्टन त्यांना हवा होता. आणि मग ती शिवाजी राजांची जी नजर आहे. आता आपण हा विचार करू, की शिवाजी महाराजांची नजर म्हणजे तानाजींपासून बाजीप्रभूंपर्यंत, बाजी पासलकरांपासून कान्होजी जेध्यांपर्यंत, येसाजी कंकांपासून बाजी सर्जेराव जेध्यांपर्यंत किंवा मुरारबाजींपासून पार अण्णाजी दत्तो असतील, मोरोपंत पिंगळे असतील, बाळाजी आवाजी असतील, प्रल्हाद निराजी असतील, यासारख्या सर्व मंडळींना शोधून, वेचून काढून स्वराज्य मार्गामध्ये आणणारी ही शिवाजी महाराजांची नजर आहे. मग अशा नजरेतनं स्वराज्याला गरज असताना ते स्वराज्य खंबीरपणे सांभाळेल असा एक मावळा, असा एक शिलेदार, असा एक सरदार त्यांना हवा होता. आणि मग त्या नजरेने शिवाजी महाराजांनी राजगडचे सरनौबत असलेल्या कृतुजी गुजरांची निवड केली आणि त्यांना प्रतापराव हा किताब दिला 1666च्या फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये. आणि कुर्तोजी गुजरांचे सरनौबत प्रतापराव गुजर झाले. म्हणजे शिवाजी महाराजांच्या इतिहासात भोसरे गावच्या गुजर कुटुंबातील एक व्यक्ती जी राजगडावर तटसरनौबत होती, ती स्वतःच्या कर्तृत्वाच्या जीवावर आणि शिवाजी महाराजांचा त्यांच्यावर असलेला विश्वास, की नाही माझ्या पश्चात, माझ्या माघारी या मराठा सैन्याचं, या माझ्या स्वराज्य सेनेचं सरनौबत पद सांभाळण्यासाठी ही व्यक्ती योग्य आहे. ह्या विश्वासानं त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर ते पद त्यांना मिळालं. आणि मग सरनौबत प्रतापराव गुजर हे एक वादळी नाव, बेदरकार वादळाची धगधगती कथा जी चालू झाली ती त्या क्षणापासून चालू झाली. आणि मग तुम्हाला सर्वांना माहित आहे, म्हणजे मी खरं तर इथं त्या कारकिर्दीचा आढावा जर का घ्यायचा असेल तर तुम्ही बघा, की शिवाजी महाराज आग्र्याला गेल्यानंतर ज्या ज्यावेळी स्वराज्यावरती त्या काही वेळेला शत्रूंच्या तुकड्या चालून आल्या, स्वराज्याच्या हद्दी सांभाळणं असेल, स्वराज्याच्या सीमा सांभाळणं असेल, अंतर्गत काही राजकारण असेल, माँसाहेब जिजाऊंच्या आज्ञेनुसार चारी दिशांना नजर ठेवणं असेल, ही सगळी कामं मोरोपंत आणि प्रतापराव अत्यंत तडफेने पार पाडत होते. शिवाजी महाराज असताना त्यांच्या आज्ञेखाली, त्यांच्या योजनेंना घेऊन कारभार करणं, सैन्याच्या सोबत थांबणं, ही गोष्ट पूर्णतः वेगळी. पण शिवाजी महाराज आग्र्याला गेलेत आणि एक महत्वाची गोष्ट, की नुसते आग्र्याला गेलेले नाहीत, तर ते आग्र्याला कैदेमध्ये अडकलेत. अशा वेळी इकडे स्वराज्याची सेना सांभाळणं आणि स्वराज्याच्या हद्दी सांभाळणं, की त्या हद्दींमधनं शत्रू आतमध्ये येऊ नये. हे अत्यंत महत्वाचं, जोखमीचं जे काम होतं, जबाबदारीचं जे काम होतं, ज्या विश्वासानं सरनौबत पदाची जबाबदारी प्रतापराव गुजरांवरती शिवाजी महाराज जाताना सोपवून गेलेले होते, ती अत्यंत जबाबदारीने त्यांनी ते काम पार पाडलं. आणि शिवाजी महाराज येईपर्यंत प्रतापराव स्वराज्याच्या सीमांचं रक्षण करत राहिले. माँसाहेब जिजाऊंचा एक आधार बनून त्या ठिकाणी राहिले. आणि माँसाहेब जिजाऊंनी, प्रतापरावांनी, मोरोपंतांनी आणि एकंदरीत सर्वच लोक त्या ठिकाणी येतात, की शिवाजी महाराज आग्र्याला अडकलेले असताना ते परत येईपर्यंत ज्यावेळी स्वराज्याचा कारभार हा चालू होता, म्हणजे एक किल्लाही त्यांनी जिंकून घेतला त्यावेळी, तर हा उत्तम पद्धतीने चालू होता. प्रतीक्षा फक्त होती ती शिवाजी महाराज येण्याची. आणि शिवाजी महाराज येईपर्यंत प्रतापराव गुजरांनी त्यांचा विश्वास सार्थ ठरवला आणि स्वराज्याच्या सीमांचं रक्षण केलं, स्वराज्याचं रक्षण केलं. महाराज खूप खुश झाले आल्यावर आनंदानं. म्हणजे मी कायम प्रतापरावांच्या जर कथा सांगायच्या असतील तर त्यांच्या युद्धाच्या कितीतरी कथा आहेत. ते मी तुम्हाला त्यातल्या काही कथा इथं सांगणारच आहे. पण त्यांचा हाही गुण फार महत्वाचा आहे, की ज्या विश्वासाने मला ठेवलंय, मी त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. प्रतापराव म्हणजे बेदरकार, स्वभावच बेदरकार होता. शत्रूच्या गर्दीमध्ये घुसून त्या जी एक त्यांची पद्धत होती. प्रतापरावांच्या आयुष्याचा जर का अभ्यास केला तर त्यांनी लढलेल्या ज्या ज्या लढाया आहेत, त्या लढायांमध्ये कायम आणि कायम बेधुंद होऊन लढणारा शूर योद्धा म्हणून प्रतापरावाचं नाव लौकिक झालेलं आहे. आणि ह्याच्या उपर अतिशय काहीतरी एक वेगळा अँगल, वेगळी योजना देऊन त्या ठिकाणी शत्रू सैन्याला बेजार करणं, हे प्रतापरावांनी जे चालू केलं ते फार अद्भुत होतं. शिवाजी महाराजांचा त्यांच्यावरती असलेला विश्वास हा एक त्यांच्या आयुष्यातला फार
अतिशय वेगळा म्हणजे पॉइंट आहे. आता त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट अशी, की तुम्हाला सांगतो त्याच्यातली पुढची गोष्ट, की बादशाह बरोबर जो तह झालेला होता, म्हणजे हा विश्वास प्रतापरावावरचा. तर 1667 साली ज्यावेळी संभाजी राजांना तहाट ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी बादशाहने पंचहजारी मनसबदारी दिली होती युवराज संभाजी राजांना. आता शिवाजी महाराज आग्र्यावरून आले, ती बातमी बादशाहला कळली, सगळं झालं. महाराज त्या ठिकाणी स्वराज्याचा कारभार बघू लागले. पण आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे. पुन्हा लढाया आणि स्वराज्याच्या योजनेनुसार या सगळ्या त्यांचा कारभार चालू राहिला पाहिजे. तर ह्याच्यात एक गोष्ट होती, की तह करताना युवराज संभाजी राजांना 9 वर्षाच्या संभाजी राजांना बादशाहने पंचहजारी मनसबदारी दिलेली होती. मग आता ती पुढे चालू ठेवायची. म्हणून शहाजाद्याच्या छावणीमध्ये बादशाहची सेवा करण्यासाठी, म्हणजे बादशाहच्या सेवेसाठी ती पंचहजारी मनसबदारी चालवण्यासाठी युवराज संभाजींना पाठवायचं होतं. आता एकतर शिवाजी महाराज औरंगजेबाच्या इथून त्या ठिकाणी निघून आलेले आहेत. त्यांनी गरुड झेप घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आग्र्याहून सुटका झाल्यानंतर ते ज्यावेळी तिथे आले, त्यावेळी बादशाह साजिक त्यांच्यावर चिडला होता. अशा वेळी स्वराज्याचा युवराज असलेल्या संभाजी राजांना शत्रूच्या छावणीमध्ये तहाट ठरल्याप्रमाणे पाठवणं हे अतिशय धोक्याचं काम होतं. बादशाहची बुद्धी कधी फिरेल आणि तो कधी युवराज संभाजींचा, शंभूबाळाचा घात करेल हे सांगता येत नव्हतं. पण राजनीती होती, राजव्यवहार होता, राजकारण होतं. म्हणून केवळ संभाजी राजांना त्या ठिकाणी पाठवणं हे अत्यंत गरजेचं होतं. मग अशा वेळी युवराज संभाजींबरोबर त्या शहाजाद्याच्या छावणीमध्ये कुणाला पाठवायचं, की जो अहोरात्र डोळ्यात तेल घालून स्वराज्याच्या युवराजाचं रक्षण करेल आणि ह्याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर राहील, त्यांच्या पद्धतीनं सगळं समजून घेईल आणि शिवाजी महाराजांच्या डोळ्यासमोर आधी ज्यांनी जबाबदारी पार पाडली होती, निसंशय ते नाव समोर आलं प्रतापराव गुजरांचं. म्हणजे मी या 2 घटना कायम आणि कायम अभ्यासतो, की ज्यावेळी शिवाजी महाराजांना आग्र्याला जायचं होतं, त्यावेळी ते इथे माघारी स्वराज्यात प्रतापराव गुजरांना ठेवून गेले आणि ज्यावेळी आग्र्यावरून ते परत आले आणि युवराज संभाजी राजांना शत्रूच्या छावणीमध्ये पाठवायचं होतं, अशा वेळी सुद्धा त्यांना जो एक विश्वास होता, की माझ्या मुलाचं रक्षण, स्वराज्याच्या युवराजाचं रक्षण अहोरात्र डोळ्यात तेल घालून करेल आणि त्यांच्या बाबतीत काही दगाफटका होऊ देणार नाही, असा एकमेव माणूस आहे. तो म्हणजे प्रतापराव गुजर. आणि मग त्यांनी युवराज संभाजींचे मुतालिक म्हणून त्या छावणीमध्ये प्रतापराव गुजरांना त्या ठिकाणी पाठवून दिलं. म्हणजे प्रतापरावांच्या आयुष्यातल्या लढाया, प्रतापरावांचे झुंजारपण याच्या व्यतिरिक्त हा किती मोठा भाग आहे, की छत्रपतींसारखा एक राज्य कारभारामध्ये विलक्षण तरबेज असलेला राजा, असा राजा हिंदुस्थानमध्ये पुन्हा झाला नाही आणि होणारही नाही. इतका एकदम विलक्षण ज्याची राज्य कारभारावर पकड आहे, दूरदृष्टी आहे, खऱ्या अर्थानं सर्व बाबतीतला जाणता राजा. हा स्वतःची आई आणि स्वतःचा मुलगा अशा कौटुंबिक विषयात सुद्धा विश्वासार्हतेने ज्या माणसाला ठेवतो, म्हणजेच काय, की प्रतापरावांवर विश्वास किती आहे, भरोसा किती आहे आणि तो त्या लायक आहे. आणि मग प्रतापराव गुजर त्या ठिकाणी त्या छावणीमध्ये राहिले. जवळ-जवळ पुढची 1.5-2 वर्ष ते त्या छावणीमध्ये त्यांच्यासोबत होते. आणि त्यानंतर एक दिवस त्या ठिकाणी नेहमीप्रमाणेच घडलं. आणि तुम्हाला सांगतो हे निघून कधी आले, की साधारण 1669 चा सुमार. प्रतापराव त्याच्या छावणीत होते, संभाजीराजे होते आणि मुतालिक म्हणून राहिलेले असताना संभाजीराजांचं ये जाणं चालू होतं. पण प्रतापराव त्या ठिकाणी कायम असायचे. तर झालं काय, या सगळ्या दरम्यान औरंगजेब बादशाह प्रचंड पिसाळला आणि त्याने काशी विश्वेश्वराची तोडफोड केली. त्याच्या डोक्यात ते धर्मवेड आलं आणि त्याने हिंदूंच्या मंदिरांची नासधूस, परत हिंदू रयतेवरती अन्याय चालू केला आणि ह्या सगळ्या बातम्या शत्रूच्या फौजेमध्ये मुतालिक म्हणून थांबलेल्या प्रतापराव गुजरांना समजत होत्या. बरं, प्रतापराव हे काही कारभारातला मनुष्य नव्हे, तो रणांगणातला माणूस.
शत्रूच्या अंगावरती वार करणारा, स्वतःच्या छातीवरती वार झेलणारा, रक्तामध्ये न्हाणारा तो माणूस आहे. त्याला मुतालिक म्हणून तिथे ठेवलं होतं, पण राजांनी दिलेली जबाबदारी ही पार पाडली पाहिजे म्हणून. पण त्या शत्रूच्या गोटात ते अस्वस्थ आहेत. त्यांना रोज बातम्या कळतायत. आज काय झालं, आज काशी विश्वेश्वर फुटला, उद्या काय झालं, उद्या ते मंदिर फुटलं, परवा काय झालं, इथे इथे हिंदू नागरिकांची कत्तल झाली, हिंदूंना छळलं, हा कर लादला, हे केलं, ते केलं, आणि तो अस्वस्थ होत आहेत. आणि एक दिवस शहाजाद्याने त्यांना बोलवून घेतलं. काय झालं होतं, औरंगजेब बादशाला हे सगळं माहित होतं, की शिवाजीचा सरनोबत हा त्या छावणीमध्ये अजून दोघं होते. त्याने एक हुकूम पाठवला शहाजाद्याला, की त्या दोघांना ताबडतोब कैद करा आणि घेऊन या. औरंगजेबाने अशीच घटना नेताजी पालकरांच्या बाबतीत केलेली होती, की नेताजी पालकर मुघलांच्या छावणीमध्ये मिर्झा राजांकडे नोकरीला असताना त्यांनी त्यांना धरायला लावलं आणि त्यांना पाठवून मुसलमान केलं. प्रतापरावाच्या बाबतीत सुद्धा सारखीच परिस्थिती उद्भवली होती, पण केवळ शहाजाद्याच्या बुद्धी जागेवरती होती, किंवा मराठा साम्राज्याचं नशीब असेल, की सुबुद्धीने त्या शहाजाद्यांनी त्या ठिकाणी प्रतापरावांना बोलून घेतलं, सगळी परिस्थिती सांगितली आणि तो म्हणाला, बघा, बादशाहचा सुटलेला हुकूम माझ्या हातात जोपर्यंत पळत नाही, येत नाही, तोपर्यंत तुम्ही निघून जा. एकदा का तो हुकूम माझ्या हातामध्ये आला, तर मला तुम्हाला कैद करावं लागेल. हे प्रतापरावांना कळलं आणि 2 दिवसाच्या आत प्रतापरावांनी ती छावणी सोडली आणि पुन्हा एकदा प्रतापराव स्वतःच्या स्वराज्यामध्ये आले. शिवाजी राजांच्या समोर आले. पुन्हा त्या राजगडावरती आले. सह्याद्रीमध्ये आले. सह्याद्रीचा सखा पुन्हा एकदा सह्याद्रीमध्ये परत आला आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी महाराजांनी आणि त्यांच्या साथीदारांनी जो पुरंदरचा तह होता तो मोडला. भरारी घेतली. त्याला कारण अनेक आहेत, की आता स्वराज्य पुन्हा एकदा उभारलं पाहिजे. पण हा जो दगाफटका होता, हा प्रतापरावांच्या मस्तकामध्ये कायम राहिला. त्यांच्या आयुष्याची कारकीर्द ही अशी पुढे सरकत होती. आणि मग पुरंदरचा तह मोडल्यानंतर चारी बाजूला जे मराठ्यांचं सैन्य शिरलं, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, की मराठ्यांच्या फौजा ज्या चारी दिशांना सुटल्या, तर 12 मावळात, कोकणात सगळीकडे आदेश निघाले. त्याच्यामध्ये स्वाऱ्या ठरल्या. जानेवारी 1670 मध्ये वराड, उत्तर गंगथडी, औसा याच्याही आजूबाजूला फौजा गेल्या. तर त्या फौजांमध्ये प्रतापराव होते, सरनोबत होते ते. त्यांच्या आदेशाने फौजा सुटत होत्या. पायदळाच्या फौजा चारी बाजूंना सुटल्या, घोडदळ सुटलं. स्वतः शिवाजी महाराज सुद्धा या फौजांमध्ये सामील होते. आणि बघता बघता गेलेले प्रदेश पुन्हा ताब्यात आले. ह्या सगळ्या फौजेमध्ये प्रतापराव, आनंदराव, हंसाजी, येसाजी, अनाजी, सूर्याजी, विठोजी, बाजी सर्जेराव, रूपाजी, ही निवडक मंडळी जी होती, ही प्रचंड पराक्रम करत होती. कारण 2 वर्ष पुरंदरची तह नावाची बेडी जी आमच्या स्वराज्य मातेच्या पायामध्ये अडकलेली होती, ती यांनी तोडली. शिवाजी महाराजांची भवानी म्यानाच्या बाहेर आली आणि त्यांनी हर हर महादेवचा नारा त्या ठिकाणी दिल्यानंतर ही सगळी मंडळी चित्त्यासारख्या झेपा टाकत सुटली आणि स्वराज्यातले गेलेले प्रदेश पुन्हा ताब्यात आले. काय काय आलं? प्रतापरावाच्या नेतृत्वाखाली गेलेली जी फौज होती, शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली गेलेली जी फौज होती, त्यांनी गेलेले सारे प्रदेश पुन्हा ताब्यात घेतले. वराड लुटलं, आस्था घेतलं. पुरंदर, कल्याण, भिवंडी, लोहगड, हिंदोळा, माहुली, कर्नाळा, दिहिडा, चांदवड, विसापूर, वज्रगड, सुपे, राजमाची, चाकण, तुंग, तिकोणा, पुणे आणि कोकणपट्टी, हे सगळं सगळं जे गेलेलं होतं, हे पुन्हा एकदा ताब्यात आलं. आणि हे कधी आलं? मार्च, एप्रिल, मे, जून या अवघ्या 4 महिन्यात 1670 साली हे पुन्हा एकदा सगळं आपल्या ताब्यात आलं. आता तुम्हाला बघा, मी जो प्रदेश वाचून दाखवला, जे किल्ले वाचून दाखवले, हा परिसर छोटा नव्हे, प्रचंड मोठा. पुरंदरच्या तहामध्ये आम्ही हे गमावलेलं होतं. पण ज्यावेळी या फौजा पुन्हा एकदा सुटल्या, दुप्पट वेगाने आम्ही ते जिंकून आणलं. अशा वेळी या मराठ्यांच्या फौजेचा जो सरनोबत होता, त्याची कामगिरी इतकी मोलाची होती. ते सरनोबत म्हणजे प्रतापराव गुजर. सैन्यावरती ताबा ठेवणं, सैन्याला आदेश देणं, शिवाजी महाराज आणि सैन्य यांच्या मधली भूमिका निभावणं, शिवाजी महाराजांच्या मनात असलेली स्वारी यशस्वी करणं, सैन्य वेळेवरती पोहोचवणं, सैन्यावर नियंत्रण असणं, सैन्याच्या वेगवेगळ्या तुकड्या करणं, त्या तुकड्या वेगवेगळ्या मार्गांनी ठरलेल्या वेळेमध्ये योग्य त्या ठिकाणी पोहोचवणं, कुणाला अंगावर घेणं, कुणाच्या अंगावरती जाणं, एखादा मुलूक जाळणं, लुटणं, एखादा मुलूक ताब्यात घेणं.
नुसतं मुलूक ताब्यात घेणं नव्हे, तर त्या ताब्यात घेतलेल्या मुलुखावर, त्या प्रदेशावरती नियंत्रण ठेवणं, तिथे कारभार लावणं आणि मग पुढे स्वारी करणं, एवढी सगळी कामं या अवघ्या 4 महिन्यामध्ये 1670च्या या ठिकाणी प्रतापराव गुजर या अत्यंत खंबीर सेनानींनी, खतरनाक सेनानींनी त्या ठिकाणी यशस्वीरित्या करून दाखवलेली आहे. त्यांच्या आयुष्यातला जो पुढचा प्रसंग घडला तो म्हणजे सुरतेची लढाई. शिवाजी महाराज सुरतेला गेले होते. त्यावेळी प्रतापराव त्यांच्या सोबत होते. आघाडीची जी फौज होती सुरतेची, ती तटाच्या समोर ती त्यांनी झोडपली, पार सुरत लुटून आणली. पण सुरतेवरून येताना त्या ठिकाणी त्यांच्या आयुष्यात एक जो युद्धाचा प्रसंग घडला, खर तर हा जो पुढचा काळ आहे, इथून पुढचा, ते त्यांच्या मृत्यूपर्यंत हा प्रचंड धामधुमीचा आणि युद्धाचा काळ आहे. म्हणजे खर तर प्रतापराव गुजर हा लढवय्या सेनानी काय, ही इथून पुढची प्रत्येक वर्ष अभ्यास केला तर आपल्याला समजून येतं. आता तुम्ही बघा, ज्यावेळी सुरतेत लुटलेली संपत्ती घेऊन ते परत येत होते, त्यावेळी इस्खलास खान नावाचा बादशाचा सरदार, त्याला कळलं की आता काय आपलं खरं नाही. आणि तो इस्खलास खान असेल, दाऊद खान कुरेशी असेल, सुरत लुटली, 53 लाखाची धनदौलत त्यांनी जमा केली आणि ते परत येत होते. अशा वेळी दाऊद खान कुरेशी, त्याच्यासोबत इस्खलास खान वगैरे सगळेजण त्या ठिकाणी ऑक्टोबर 1670 ला 16 ऑक्टोबर 1670च्या दिवशी ते त्या ठिकाणी त्यांना आडवे आले. आता ही लढाई झाली कांचनबारीच्या इथे. शिवाजी महाराज येत आहेत स्वराज्याकडे आणि तो अर्ध्या वाटेवरती थांबलाय, दाऊद खान कुरेशी. त्याच्यासोबत ते इस्खलास खान आहेत, बरेच जण आहेत. म्हणजे असं झालं, शिवाजी महाराजांची स्वराज्यात जायची वाट मुघलांनी अडवली आणि मुघलांच्या वर सरकायच्या वाटेवरनं शिवाजी महाराज आतमध्ये येत होते. आता त्या कांचनबारीच्या इथं, त्या दिंडोरीच्या अलीकडे तुफान युद्ध पेटणार याची जाणीव प्रत्येकाला झाली. अशा वेळी काय झालं, की बहिर्जी नाईक म्हटले की मी संपत्ती घेऊन त्या ठिकाणी पुढे जातो. अशा वेळी बहिर्जी नाईक म्हटले की मी संपत्ती घेऊन त्या ठिकाणी पुढे जातो आणि बाकीचा आपण लढा देऊ. तर शिवाजी महाराज स्वतः होते. शिवाजी महाराजही म्हटले ठीक आहे. आता बघा, एवढी मोठी संपत्ती घेऊन महाराज परत येत आहेत. अशा वेळी महाराजांबरोबर कोण आहे? प्रतापराव आहे, बहिर्जी नाईक आहेत, आनंद मकाजी भोसला आहे, अनेक योद्धे त्यांच्या सोबत आहेत. तर शिवाजी महाराज म्हटले ठीक आहे, या मुघलांना आता जर मस्ती आली या दाऊद खान कुरेशीला, तर मी सुद्धा स्वतः या ठिकाणी रणात थांबतो. आपण काय करायचं ते निदान करून या ठिकाणी भांडू आणि लढा देऊ. आता हे पाहिल्यावर बहिर्जी नाईक संपत्ती घेऊन पुढे सरकले आणि शिवाजी महाराज त्या ठिकाणी त्या घाटाच्या इथं थांबले. दाऊद खान कुरेशीने काय केलं, वरनं इस्खलास खानाला पुढे पाठवलं आणि त्या ठिकाणी प्रचंड लढाईला तोंड फुटलं. भयंकर लढाई चालू झाली. शिवाजी महाराजांचं काही पायदळ आणि उरलेलं घोडदळ यांनी भयंकर धुरळा उठवला. त्या दिंडोरीच्या इथं रणतांडव मांडलं. अवघा हलकल्लोळ झाला. प्रतापरावांनी, आनंदरावांनी, महाराजांनी त्या ठिकाणी अक्षरशः धिंगाणा चालू केला. मराठ्यांच्या तलवारी ह्या त्या ठिकाणी ऐन रणांगणामध्ये ताता 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 करायला लागल्या. महिषासूर, चंड, मुंड, शुंभ, निशुंभ यांना खतम करताना ज्या पद्धतीनं महाकालिकेची, महिषासूर मर्दिनीची शस्त्र तळपतात, त्या पद्धतीनं मराठ्यांच्या सरनोबताची, उपसरनोबताची, महाराजांची शस्त्र त्या ठिकाणी तळपायला लागली. स्वतः शिवाजी महाराज रणांगणात असल्यामुळे मराठ्यांच्या फौजेला प्रचंड चेव चढला आणि त्यांनी त्या ठिकाणी इस्खलास खानाला ठोकून काढला. वर पुढे पुढे सरकत जात त्यांनी मुघलांचा तोफखानाही बंद पाडला. भयंकर रणतांडव झालं. अशी लढाई आजपर्यंत घडलेली नव्हती. आणि तेवढ्यात तोफखाना बंद पाडल्यानंतर दुपारच्या दरम्यान स्वतः दाऊद खान कुरेशी सुद्धा त्या मैदानात आला. पण ज्या तडफेनी आणि ज्या जोमानी मराठे त्या ठिकाणी झुंजत होते, ती तडफ, तो जोम, ती ताकद त्यालाही आवरली नाही. त्याचाही पराभव झाला. बुक्तर घुगी अंगात चढून पट्टा पान हातामध्ये घेऊन स्वतः छत्रपती शिवाजी महाराज लढत होते. रक्ताने, शत्रूच्या रक्तात माखलेला प्रतापराव रणांगणामध्ये अक्षरशः तांडव करत होता. रणकाय भयानक लोळे आग जळात, आदळती वळती आवळती क्रोधात, जणू जिंकायासी गगनाचे स्वामित्व, आषाढ ढगाशी झुंजे वादळवात, झुंजे वादळवात, असं भयंकर रणतांडव त्या ठिकाणी झालं. आणि प्रतापराव, आनंदराव आणि स्वतः शिवाजी महाराज यांच्या पराक्रमानं
मराठ्यांचा त्या ठिकाणी प्रचंड मोठा विजय झाला. आमच्या रस्त्यामध्ये आडवी आलेली मुघलांची फौज आम्ही झोडपली. प्रचंड प्रमाणात त्यांचं नुकसान केलं आणि 17 ऑक्टोबर 1670 रोजी त्या ठिकाणी आम्ही मुघलांचा मोठा पराभव केला आणि कांचनबारीची दिंडोरीची लढाई आम्ही त्या ठिकाणी जिंकली. एक अतिशय मोठा विजय स्वराज्याला त्या ठिकाणी मिळाला. त्यावेळी सैन्याचे सरनोबत होते प्रतापराव गुजर. हे नेतृत्व महाराजांचं होतं. त्या नेतृत्वाच्या सोबत प्रतापराव त्या ठिकाणी सैन्याचं त्या ठिकाणी लीड करत त्या रणांगणामध्ये लढलेले होते. एवढी मोठी लढाई. तिथनं ते खाली सरकले आणि महाराजांनी साल्हेर जिंकला. महाराजांनी आणि मोरोपंतांनी साखळी करून साल्हेर जिंकला. प्रतापरावही पलीकडच्या प्रांतामध्ये उतरला. ऐन रणांगणामध्ये शत्रूच्या गर्दीत घुसून तांडव कसं मांडायचं हे प्रतापरावाकडनं मराठ्यांची तरुण पिढी शिकत होती. म्हणजे मी तर कायम आनंदाने सांगतो की आनंद मकाजी असेल किंवा पुढे तुकोजी वरखडे असतील, नागोजी जेधे असेल, ही जी सगळी तरुण मुलं त्या ठिकाणी होती, धनाजी जाधव असेल, म्हाळोजी घोरपडे असतील, हंसाजी मोहिते असतील, ही जी सगळी मंडळी जी पुढच्या काळामध्ये जी तयार झाली, जी तडफेने लढली, ते सगळे प्रतापरावांच्या या नेतृत्वाखाली तयार झाले. बेदरकारपणे शत्रूच्या ऐन गंडस्थळावर धडक द्यायचं जे सामर्थ्य प्रतापरावानं मराठ्यांच्या तुकडीमध्ये घोडदळामध्ये निर्माण केलं, ते सामर्थ्य अतिशय जबरदस्त होतं. ही झाली वणी दिंडोरीची लढाई. त्याच्यानंतर प्रतापराव गुजरांच्या आयुष्यातली गाजलेली आणि अतिशय मोलाची लढाई, ज्या लढाईनं त्या ठिकाणी हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये फार मोठा इतिहास घडवला, ती लढाई म्हणजे साल्हेरची. आता काय आहे, साल्हेरची लढाई हाच मुळात 2 तासाचा विषय आहे. पण काय होतं ही साल्हेरची लढाई नक्की? तर महाराजांनी साल्हेरचा किल्ला जिंकला. साल्हेर सारखा अतिप्रचंड किल्ला जिंकल्यानंतर औरंगजेबाला एक नवीनच जखम झाली आणि त्यानं त्या ठिकाणी दिलेर खान आणि बहादूर खान ही जी 2 मंडळी होती, या 2 मंडळींना म्हणजे दिलेर खानही स्वराज्याचं नुकसान करायला आलेला होता आणि दिलेर खान हा अतिशय क्रूर. दिलेर खानाचा पूर्व इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आमचे योद्धे मुरारबाजी देशपांडे यांच्या कंठात बाण मारणारा हा दिलेर खान आणि बहादूर खान हा औरंगजेबाचा त्या ठिकाणी दूध भाऊ. दिलेर खान आणि बहादूर खान प्रचंड मोठ्या फौजा घेऊन त्या ठिकाणी थांबलेले होते. त्यांना बादशाची पत्र आली आणि त्यांनी त्यांना झापलेलं होतं त्या दोघांना, की साल्हेर सारखा किल्ला तुमच्या डोळ्या देखत मराठ्यांनी जिंकला, तुम्हाला लाज नाही का वाटत? अशा पद्धतीचे त्यांनी त्यांना झापलेलं होतं. वास्तविक हे दक्षिणेतले सरदार बादशासाठी कायम प्रयत्न करायचे, पण मराठे त्यांना वेळोवेळी झोडून काढायचे. याला ते तरी काय करणार? आणि होय, प्रतापरावांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या मनामध्ये, आमच्या मावळ्यांच्या मनामध्ये अशा पद्धतीचा एक विश्वास निर्माण केलेला होता, की नाही, आपली फौज कमी असेल तरी चालेल, पण आपण बळवून काढू शकतो. झुंजायचं, जिद्दीने झुंजायचं, ताकदीने झुंजायचं, हिमतीने झुंजायचं, हार मानायची नाही. आणि त्यामुळं काय झालं होतं, दिलेर खान असेल, बहादूर खान असेल, दाऊद खान कुरेशी असेल, इखलास खान असेल, यांच्यासारखी जी मंडळी प्रचंड मोठमोठ्या सेना घेऊन दक्षिणेत उतरायची ना, त्यांच्या सैन्याचा काही उपयोग व्हायचा नाही, त्यांच्या साहित्याचा काही उपयोग व्हायचा नाही. त्यांना मिळायचा फक्त आणि फक्त मार, तो मराठ्यांकडनं. झालं असंच, की पावसाळा होईपर्यंत हे सगळे त्या ठिकाणी शांत बसले आणि पावसाळा संपल्यानंतर दिलेर खान मोठी फौज घेऊन बागलाणात घुसला आणि म्हणजे त्यांनी इतके प्रचंड अत्याचार केले, की पुरंदरच्या तहाच्या अगोदर दिलेर खानाने केलेला जो विध्वंस होता तो फिका पडायला लागला. असे अत्याचार दिलेर खानाने बागलाण परिसरामध्ये केले आणि या सगळ्या बातम्या शिवाजी महाराजांना समजत होत्या. अशा वेळी दिलेर खानाने बागलाण, मी सांगतो, नाशिक, अप्पर कोकण, पुणे आणि भीमथडी या ठिकाणी फौजा पाठवल्या. म्हणजे काय झालं, काही वर्षांनी पुन्हा एकदा स्वराज्यावर चारही दिशांनी आक्रमण आलं. आणि या व्यतिरिक्त औरंगजेब बादशाला खुश करण्यासाठी त्या ठिकाणी दिलेर खानाने बाकीच्या लोकांच्या मदतीने, मग हे बाकीचे कोण होते? इखलास खान मियाना होता, मुहकम सिंग चंदावत होता, अमरसिंह होता आणि इतर 50 सरदार होते मुघलांचे. छोटे मोठे सरदार होते. अशा जवळ-जवळ
60,000 फौजेनिशी साल्हेरच्या किल्ल्याला वेढा घातला. आता मी ही लढाई का सांगतोय? मला कांचनबारीची लढाई खुलवून सांगता आली असती. मला प्रतापरावांच्या आयुष्यातली जी शेवटची लढाई आहे उमराणीची, ती खुलवून सांगता येईल. पण ह्या लढाईला शिवकाळात 1644 ते 1680 हा जो शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचा जी कारकीर्द आहे, त्या काळातल्या जेवढ्या लढाया झाल्या, त्याच्यात प्रतापगडची लढाई असेल, शाहिस्तेखानाची लढाई असेल, पावनखिंडीतील लढाई असेल, अनेक वेगवेगळ्या लढायांमध्ये ही जी साल्हेरची लढाई आहे ना शिवकाळातली, या लढाईला अनन्यसाधारण महत्व आहे. तुम्ही बघा, मावळ्यांमागच्या शौर्यातला आणि मराठी फौजेच्या एका युद्धतंत्रातला आपण जे इंग्लिशमध्ये म्हणतो की हा एक टर्निंग पॉइंट ठरला. 60,000 फौज साल्हेरच्या किल्ल्याला वेढा घालून बसली. काय झालं? एवढी मोठी संख्या प्रथमच एखाद्या किल्ल्याला वेढा घालून बसली होती. हा साल्हेरचा किल्ला हा मुघलांच्या अस्मितेचा विषय बनला. कारण बादशाने स्वतः याच्यात लक्ष घातलं होतं. आता 60,000ची फौज जर का साल्हेरला वेढा घालतेय, तर शिवाजी महाराजही या ठिकाणी संतापले. महाराजांनी ठरवलं की एवढी मोठी संख्या असेल आणि ते जर आपल्याला त्या ठिकाणी चेतावणी देत असतील, तर माझा साल्हेर माझ्यापाशी राहिला पाहिजे. आणि मग त्या 60,000 फौजेविरुद्ध जाऊन तो वेढा मोडून काढेल, अशा पद्धतीची त्या ठिकाणी रणनीती आखावी लागणार. आता काय झालं? साल्हेर जिंकणं हा मुघलांच्या अस्मितेचा प्रश्न झाला आणि साल्हेर माझ्याकडे राखणं हा शिवाजी महाराजांच्या आणि स्वराज्याच्या अस्मितेचा प्रश्न झाला. आणि दोन्ही सत्तांचं लक्ष आणि केंद्रबिंदू हा साल्हेर बनला. साल्हेरवर जी मराठ्यांची फौज होती ती थोडी होती, पण साल्हेरच्या भोवती जे हिरवं संकट पसरलं हे 60,000चं होतं. 60,000चं बळ असलेला हिरवा कालिया ह्या साल्हेरला गिळण्यासाठी साल्हेरच्या भोवती वेटोळ घालून बसलेला होता. आणि शिवाजी महाराजांनी त्यांच्या म्यानातली भवानी उपसली. त्यांचं नेहमीचं शस्त्र काढलं, ब्रह्मास्त्र काढलं. म्हणजे जसं महाभारताच्या लढाईमध्ये ज्या ज्यावेळी कौरवांवरती एक मोठा आघात करायचा असे, त्या त्यावेळी भीम किंवा अर्जुन स्वतःच्या भात्यातनं कायम आणि कायम वेगवेगळी शस्त्र काढत असे. त्याच्यामध्ये पशुपतीनाथास्त्र, आग्नेयास्त्र, वायुस्त्र किंवा ब्रह्मास्त्र असे. त्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी स्वतःचं ब्रह्मास्त्र काढलं. आता तुम्ही म्हणाल हा नक्की प्रकार काय? महाराजांनी प्रतापरावांना आदेश दिला. आता हा आदेश काय? महाराजांनी प्रतापरावांना पत्र पाठवलं. काय म्हणतात शिवाजी महाराज? तुम्ही लष्कर घेऊन सीताबीने वर घाटे साल्हेरीस जाऊन खानावरी छापा घालून खानास मारून चालवणे. कोकणातून मोरोपंत येतील, तुम्ही वरगाठी येणे. दुतर्फा चालून घेऊन गनिमास गर्दीस मिळवणे. कुणाला आदेश आहे? राव सरनोबत, तुम्ही लष्कर घेऊन सीताबीने वरघाटे साल्हेरीस चालून जाणे, खानावरी छापा घालून खानास मारून चालवणे. कोकणातून मोरोपंत येतील, तुम्ही वरघाटी येणे. दुतर्फा चालून घेऊन गनिमास गर्दीस मिळवणे. असा स्पष्ट आदेश त्या ठिकाणी प्रतापरावाच्या हातात पडला. आम्हाला अजून काय पाहिजे? प्रतापरावासारख्या एका खुंखार आणि खतरनाक सेनानीला शिवाजी महाराजांचा हा आदेश तर पाहिजे होता. गनिमास गर्दीस मिळवा, खानास मारून चालवा. इतके दिवस जे डोक्यात धुमसत होतं ते महाराजांनी त्याला परवानगी दिली आणि प्रतापराव निघाले. कोकणातनं मोरोपंतही झटक्याने वर आले आणि मराठ्यांचं पायदळ आणि घोडदळ एकत्र झालं. आणि ह्या दोघांनी मिळून संख्या झाली एक साधारण 40,000. तुम्ही लक्षात घ्या, आजपर्यंत स्वराज्याच्या कारकिर्दीत इतक्या मोठ्या संख्याबळाचा वेढा दुसऱ्या कुठल्या किल्ल्याला पडलेला नव्हता. पुरंदरला जो वेढा पडला त्याची संख्या कमी होती. महाराज पन्हाळगडच्या वेढ्यात अडकले तेव्हा सिद्धीची संख्या 35,000ची होती. पण 60,000 दुप्पट संख्येवरती मराठे चालून निघाले. आता ह्यात एक गंमत आहे. ह्यात एक अतिशय वेगळेपण आहे. आजपर्यंत आम्ही सारे लढत होतो ते गनिमी काव्याची पद्धत आमची रणांगणावरची डोंगर दऱ्यांच्या आश्रयाने लढत होतो. सह्याद्रीच्या ज्या डोंगर दऱ्या आहेत त्या डोंगर दऱ्यांचा आश्रय घेऊन घाटांचा वाटा त्या ठिकाणी निवडून शत्रूवरती चालून जायचं, छापा टाकायचा, त्यांची लांडगे तोड करायची, कत्तल करायची आणि शत्रू सावध व्हायच्या आत पुन्हा एकदा या घनदाट अरण्याचा डोंगर दऱ्यांचा आश्रय घेऊन पुन्हा माघारी यायचा.
ही आजपर्यंतची नीती होती, यशस्वी नीती होती. इथे साल्हेरच्या ठिकाणी जिथे वेढा होता, तिथे आसपास डोंगरदऱ्या नाहीत. सपाट असा मुलूक, मोकळं प्रांगण, मैदान आणि या खुल्या मैदानामध्ये जाऊन समोरासमोर मुघलांच्या 60,000 फौजेला अंगावरती घ्यायचं, असं करण्यासाठी आमचा प्रतापराव सरनोबत हा त्या ठिकाणी निघालेला आहे. म्हणजे मी तर कायम सांगतो, रामायण घडलं, महाभारतामध्ये कुरुक्षेत्रावरचं युद्ध जसं घडलं, तसं ह्या हिंदुस्थानात शिवभारत घडलं. 1644 ते 1680 मध्ये त्या शिवभारतामधलं कुरुक्षेत्र कोणतं असेल, तर ते साल्हेरचं रणांगण आहे. आणि 40,000ची मराठ्यांची सेना उधळत उधळत साल्हेरच्या बाजूने निघाली. मोरोपंतांनी पायदळ घेतलं आणि ते जसा महाराजांचा आदेश होता की दुतर्फा चालून जाणे, तर दुतर्फा चालून गेले. आता 65 ते 60,000 ची सेना आणि 40,000 मराठे फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात 1672 साली एकमेकांसमोर आले. साल्हेरच्या किल्ल्यावरून हे सगळं रणांगण त्या ठिकाणी दिसत होतं. धुळीचा लोट उठलेला होता. सह्याद्रीला जाणीव झाली, आता काहीतरी भयानक होणार आहे. मावळ्यांना जाणीव झाली, आता काहीतरी भयंकर घडणार आहे. दुश्मनालाही जाणीव झाली, की आता काहीतरी भयानक आपल्याला बघायला मिळणार आहे. त्या धरणी मातेलाही जाणवलं, काहीतरी एक अतिशय विलक्षण तांडव, महाप्रचंड असं आता या ठिकाणी घडणार आहे. दोन्ही बाजूनी रणगर्जना झाल्या. पलीकडच्या बाजूनं दिन दिन अल्लाहू अकबरचे नारे आले आणि इकडनं प्रतापरावाच्या मुखातून महाराष्ट्राचा महामंत्री घुमला, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी. आणि डाव्या बाजूला मोरोपंतांचं पायदळ आणि उजव्या बाजूला प्रतापरावाचं घोडदळ, हे प्रतापरावाच्या नेतृत्वाखाली त्या मोगलांना अंगावर घेत खुल्या रणांगणामध्ये त्या ठिकाणी भिडलं. दिलेर खानाने आमच्यावरती घात केला होता. चारी बाजूला फौजा पाठवून आज प्रतापरावानं प्रतिघात केला. त्यानं भयंकर रणकंदन मांडलं आणि इतके दिवस शांत असलेले मराठे आज खुल्या मैदानामध्ये 65 ते 60,000 फौजेला अंगावरती घेऊन त्या ठिकाणी झुंजायला लागले. म्हणजे मी कायम सांगतो की मुघलांना माज कशाचा होता, तर स्वतःच्या संपत्तीचा आणि संख्येचा. मुघलांचं जे सैन्याचं बळ होतं ते संख्याबळ होतं. त्या संख्याबळाच्या जीवावर मुघल कायम आणि कायम आमच्यावरती दादागिरी करायचे आणि हा त्यांचा संख्याबळाचा माज मोडण्यासाठी आज सरनोबत प्रतापराव साल्हेरच्या पायथ्याला ऐन रणांगणामध्ये हाताई दो तलवारी घेऊन त्या ठिकाणी घुसलेला होता. आणि भयंकर रणतांडव झालं. कुणालाही अंदाज लागेना काय होतंय. जो तो माणूस एकमेकांवर चालून जातोय आणि नुसतं दे मार घे मार चाललेली आहे. रक्ताचा सडा त्या ठिकाणी पडला. मराठ्यांचे वीर मोरोपंत असतील, मोरोपंतांच्या हाताखालचं पायदळ असतील, एका बाजूने वेढा कापत 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 सुटले. वेड्यातल्या शत्रूच्या सैनिकांना कळेना काय चाललंय, आपल्यावर कुणी हल्ला केला. साल्हेरच्या किल्ल्यावर फडकणाऱ्या भगव्या झेंड्याला आज तेज आलं. खाली चालणारी मोरोपंतांची तलवार आणि ऐन रणांगणात तळपणारी प्रतापरावांची शमशेर त्या मुघलांना हैराण करत होती आणि गडावरच्या मराठ्यांना एक संजीवनी देत होती. आणि घोडदळातनं घुसलेले आनंदराव, त्या ठिकाणी सूर्याजीराव काकडे हे प्रचंड तांडव मांडत आज शिरले. आणि प्रतापराव, त्याचं वर्णन काय करावं. त्याच्या नावातच प्रताप आहे. त्यानं महाप्रताप गाजवला. त्याचा स्वभाव बेदरकार, त्याची तलवार चालवण्याची पद्धतही बेदरकार, गनिमाला धडक द्यायचा तो बेधडकपणे आणि तो घुसला. ऐन असं खुलं जंग, अजून काय पाहिजे. म्हणजे एखादा हिंद केसरीच्या तोडीचा पैलवान ऐन लाल मातीमध्ये त्याच्या समोर जर का खुलं आव्हान मिळालं तर जशा थापा टाकत त्या ठिकाणी आत शिरतो, तसा प्रतापराव 2 हातांमध्ये तलवारी घेऊन घोड्यावरनं आतमध्ये सणसणाट शिरला आणि साल्हेरच्या युद्धाला तोंड फुटलं. सकाळी चालू झालेलं युद्ध दुपार झाली तरी सुद्धा चालू होतं. रक्ताचे पाट वाहू लागले. रक्तामांसाचा चिखल झाला. कित्येक हात, कित्येक पाय त्या ठिकाणी पडले. घोड्यांच्या खिंकाळ्या, हत्तींचे चित्कार, उंटांचे आवाज, माणसांच्या जीव घेणे त्या ठिकाणी माणसांच्या शेवटच्या किंकाळ्या, ह्या ऐकू येऊन, तोफांचा आवाज येऊन अक्षरशः आसमंत दुमदुमून गेला. शेजारी कोण लढतोय, तो काय म्हणतोय, कोण आदेश देतोय, कुणी कुणाला कळेना. मराठ्यांची सेना प्रचंड होती.
त्याच्याही पेक्षा जास्त मुघलांची सेना होती. आज साल्हेरमध्ये भयंकर रणतांडव झालं. महाभारतानंतर असं युद्ध घडलं ते शिवभारतात समोरासमोर. आणि बघता बघता काय झालं, मुघलांच्या तोफखान्यातनं एक गोळा सुटला आणि त्या जंबुऱ्याचा गोळा लागून सूर्यराव काकडे लढता लढता धाडकन उडाले. दुर्दैवी घटना. लढाई एका ऐन मध्यावर आलेली असताना कोणीच माघारी सरत नव्हतं. ना मराठे हटत होते, ना मुघल मागे जात होते. मराठे मारत होते, मुघलही मारत होते. अशा वेळी सूर्यराव काकांना गोळा बसला आणि महाराजांचे बाळपणीचे सवंगडी सूर्यराव काकडे त्या ठिकाणी ठार झाले. मराठ्यांच्या फौजेतला एक अतिशय बहादर सेनानी त्या लढाईमध्ये मृत्युमुखी पडला. मुघलांना इखलास खानाला वाटलं आता लढाई आपण जिंकली आणि त्यानं भराभरा तोफांचा मारा करून त्याच्या आडोशांनी फौज पुढे आणायला सुरुवात केली. पण पुढच्या काही क्षणामध्ये भयंकर हलकल्लोळ उसळला. इखलास खानाचा खासा खासा त्याला वार केले, तो जखमी झाला. त्याला त्या ठिकाणी पाडलं. प्रतापराव हातात पट्टे घेऊन त्या ठिकाणी आतमध्ये शिरला. सगळ्यांनी भयंकर शर्थ केली. काय सांगू, आज सांगायला सुद्धा या ठिकाणी अभिमान वाटतो की 65,000 वरती असलेल्या मुघलांच्या सैन्याचा आम्ही च्या काही वेळामध्ये प्रचंड पराभव केला आणि मुघलांची सेना नेहमीप्रमाणे पळत सुटली आणि महाराजांच्या जीवलगांनी साल्हेरचं महारणांगण महायुद्ध फत्ते केलं. गडावरचा भगवा झेंडा आनंदाने सळसळला. त्या ठिकाणी म्हणतात ना, हर 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 महादेव हा घोष नभी दुमदुमला रे, भर 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 वीर मावळा रणांगणावर शिरला रे, थर 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 शत्रू भीतीने थरथरला रे, सप 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 वार तयाला तलवारीचा बसला रे, फड 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 भगवा झेंडा आसमानाला भिडला रे, आसमानाला भिडला रे. साल्हेरचं रणांगण, साल्हेरचं महायुद्ध प्रतापरावाच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी जिंकलं. आणि या युद्धाचे परिणाम तुम्हाला सांगू काय झालं नक्की साल्हेरच्या रणांगणामध्ये. त्या ठिकाणी साल्हेरच्या रणांगणाचा किती मोठा परिणाम हा मराठ्यांच्या इतिहासावरती झाला तर साल्हेरच्या लढाईमुळे शिवाजी महाराजांना जो विजय मिळाला त्याच्यामध्ये 27 सरदार मुघलांचे धरून आणले. 2,500 ते 3,000 उंट आम्हाला सापडले. घोडेही तेवढेच जिंकले, हत्ती जिंकले, प्रचंड युद्ध साहित्य आम्ही जिंकलं. हा झाला स्वराज्याला नफा. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट साल्हेरच्या युद्धामुळे आम्हाला काय मिळाली माहितीये? शिवाजी महाराजांना आनंद झाला, आम्ही मोठं युद्ध जिंकलं, साल्हेरचा वेढा उठला. या सगळ्या गोष्टी बाजूला जाऊ दे, पण सरनोबत प्रतापराव गुजराच्या नेतृत्वाखाली झालेल्या या युद्धामध्ये एक गोष्ट तुम्हाला, मला, तुमच्या माझ्या पूर्वजांना काय मिळाली? एक जबरदस्त मोठा आत्मविश्वास. आता तुम्ही म्हणाल म्हणजे काय? म्हणजे असं की आजपर्यंत मी जसं सुरुवातीला सांगितलं, आम्ही डोंगरदऱ्यांच्या आश्रयाने मोगलांना झोडपायचो, शत्रूला झोडपायचो. खुल्या मैदानामध्ये एवढी मोठी मुघलांची फौज अंगावर आजपर्यंत आम्ही कधी घेतलेली नव्हती. पण साल्हेरच्या युद्धात 60 ते 65 हजारी मुघलांचं संख्याबळ अंगावर घेऊन मैदानामध्ये त्यांना झोडपलं. त्याच्यामुळे आमचा जो आत्मविश्वास उंचावला की आता आम्ही आजपर्यंत मुघलांचे सरदार मारत होतो, मुघलांच्या विरुद्ध गनिमी कावा करत होतो, लढत होतो, डोंगर दऱ्यांमध्ये शिरून त्यांचा पराभव करत होतो. पण साल्हेरच्या युद्धानंतर आफ्टर साल्हेर काय झालं? आम्ही आता खुल्या मैदानात सुद्धा मोघलांना झोडू शकतो, गनिमांना ठोकू शकतो आणि विजयी होऊ शकतो. हा एक नवा आत्मविश्वास, ही एक नवी उमेद, ही एक नवी जिद्द ही स्वराज्याला मिळाली आणि त्याला कारण ठरले आमचे सरनोबत प्रतापराव गुजर महाराजांचा केवळ एक आदेश, वर घाटीत चालून जा, सितापीने चालून जा आणि गनिमास गर्दीस मिळवा. बस एका आदेशानंतर एवढ्या हजारांची सेना कापून काढली. बरं, अजून एक गंमत काय माहिती या लढाईची, की मोगलांचे सरदार मारले ही गोष्ट ठीक आहे, पण 27 सरदार धरून आणले हे किती लांछनास्पद गोष्ट आहे मोगलांसाठी. तुम्ही आमच्या एक सूर्यराव काकड्यांना मारलं, आम्ही तुमचं अख्खं रणांगण मारलं.
बेचिराग करून टाकलं. गुडगा गुडगा रक्ताचा चिखल साठला, करदूम करदूम माजला. घारी गिधाडं पुढचे काही आठवडे त्या ठिकाणी फिरत होती. साल्हेरच्या रणभूमीच्या काही कोस आसपास सुद्धा लोक फिरकली नाहीत. इतकं भयंकर तोफखान्याचं नुकसान केलं. त्यांचे उंट, हत्ती, घोडे तर आणलेच, प्रचंड संपत्ती आणली आणि ह्याच्याशिवाय विजय आणला, आत्मविश्वास आणला आणि मोगलांचे 27 सरदार पकडून त्यांची उरली सुरली आबरू सुद्धा आम्ही घेऊन आलो. साल्हेरच्या पराभवाचे परिणाम मुघलांच्या साम्राज्यावर इतके झाले की त्याची दखल थेट दिल्लीत बसलेल्या औरंगजेबाने घेतली आणि त्याने दिलेर खानाला आणि बहादूर खानाला छापलं. त्या पत्राच्या सुरुवातीच्या ओळी आहेत, त्या साल्हेरच्या लढाईत तुम्ही मेला का नाहीत? तुम्ही मेला का नाहीत? वास्तविक ते नव्हते, पण तुमच्या डोळ्या देखत माझ्या मुघल सल्तनतीच्या फौजेची इतकी हानी होत असता तुम्ही शांत कसे बसलात? ह्या बादशाच्या तळतळाटाला दिल्लीतले लोक घाबरली की बापरे, आजपर्यंत हे आम्हाला डोंगरदऱ्यात मारत होते, पण आपली 65,000 संख्याही यांनी झोडपली. आता त्यांच्यावर चाल करून जायला नको, ही एक भीती बसली. दक्षिणेत आजूबाजूला असलेले मुघलांचे सरदार घाबरले. इंग्रज, डच, पोर्तुगीज थरथरले. आदिलशहाकडे असलेल्या काही सरदारांना आता मनातनं कापरं भरलं की बाबा, दिलेर खान, साल्हेर, इस्खलास खान, दाऊद कुरेशी अशा मोठमोठ्या लोकांचा जर हे पराभव करायला लागले तर आपण आता जाता कामा नये. आणि ही सगळी जी जरब बसली, ह्याचं श्रेय सरनोबत प्रतापराव गुजरांना आहे. काय बेदरकारपणे अंगावर घेऊन त्या ठिकाणी शत्रू सैन्याला झोडपणं म्हणजे त्यांच्या वृत्तीत संचारलं होतं. तुम्हाला सांगतो, प्रतापराव गुजरांच्या त्या ठिकाणी कारकिर्दीमध्ये साल्हेर झाल्यानंतर त्यांनी एक पत्र पाठवलेलं आहे आणि ते पत्र जे आहे त्या पत्राचा मी तुम्हाला बघायला मिळेल. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवचरित्रामध्ये सुद्धा ते पत्र आहे. महेश तेंडुलकर नामवंत लेखक ज्यांनी प्रतापराव गुजरांचं चरित्र लिहिलेलं आहे, त्याच्यात सुद्धा ते पत्र आहे. मी सरनोबत प्रतापराव गुजरांवर राव बेदरकार वादळाची धगधगती कथा नावाची कादंबरी लिहिलेली आहे, त्याच्यात सुद्धा ते पत्र आहे. प्रतापरावाचं ते पत्र अतिशय प्रसिद्ध आहे. त्यांनी कुणाला लिहिलंय? सुरतेतल्या त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना आणि सुरतेच्या अधिकाऱ्याला. त्या पत्राचे शब्द असे आहेत, म्हणजे मी तुम्हाला साध्या भाषेत सांगतो कारण आज वेळ आपल्याकडे फार कमी आहे, की बऱ्या बोलानं तुम्ही आम्हाला खंडणी द्या. चौथा हिस्सा आम्हाला मराठी फौजेला तुम्ही सगळे. सुरतेचे कानून व्यापारी, देसाई, शेटे, महाजन अशी सगळ्यांची नावं त्यांनी टाकलेली आहेत. म्हणजे हे तिथले लोक होते, अधिकारी होते. तुम्ही सुरतेतल्या त्या सगळ्याच्या संपत्तीचा चौथा हिस्सा आम्हाला बऱ्या बोलानं देत जा आणि मराठी फौजेला हा हिस्सा तुम्ही द्या. तुमच्याकडून हा हिस्सा घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी माझी नेमणूक केलेली आहे. तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या डोळ्यासमोर असलेला औरंगजेबानी बांधलेला तट हा तुमचं रक्षण करेल, तर आम्ही त्या तटाच्या कापसाप्रमाणे चिंध्या चिंध्या करून टाकू आणि साल्हेर मुल्हेर सारखे किल्ले आम्ही शिवाजी महाराजांच्या त्या ठिकाणी पुण्यस्मरणाने घेतलेले आहेत, त्यांच्या आशीर्वादाने घेतलेत. त्या ठिकाणी तुमच्या सुरतेच्या तटाची आम्हाला काय किंमत आहे? तर तुम्ही बऱ्या बोलानं आम्हाला त्या ठिकाणी खंडणी द्या, नाहीतर मी तुमच्यावर चालून येईल. प्रतापराव गुजर. आता असं पत्र प्रतापरावानं सुरतेच्या लोकांना पाठवलंय. म्हणजे एक वाक्य आहे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं ते वाक्य आहे, की यावरून मराठी मनगटामध्ये किती रग आणि त्या ठिकाणी ताकद धुमधुमायला लागलेली होती, आलेली होती, शिवशिवायला लागलेली होती, हे त्याच्यावरनं लक्षात येतं. हे साल्हेरच्या युद्धाचे परिणाम. असा आहे प्रतापराव. आणि मग काय झालं, या सगळ्याचा शेवट जो आपण म्हणतो, म्हणजे खरं तर आपण त्या भागाकडे जाऊ, माझी शेवटची 10 मिनिटं या ठिकाणी आहेत. आपण बहलोल खान पठाण हा विजापूरवरनं निघाला. विजापूरकर आदिलशाहीच्या लोकांकडे एकही असा माणूस राहिलेला नव्हता जो शिवाजी राजांना जाऊन पकडेल, शह देईल, त्यांना अडकून ठेवेल, स्वराज्य जिंकेल. बहलोल खान पठाण हा त्या ठिकाणी यांचा सर्व लोकांचा, पठाणांचा नायक, नेतृत्व त्यांनी पठाणांचं केलेलं होतं. आदिलशाहच्या दरबारामध्ये 2 गट झालेले होते. एक पठाणांचा गट आणि एक बाकी मुसलमानांचा गट. त्यातल्या पठाणांच्या गटाचा जो नेतृत्व करत होता तो बहलोल खान. त्या ठिकाणी बहलोल खानाची प्रचंड दहशत होती.
दुसरा अफजल खान शोभावा असा बहालोल खान. आणि बहालोल खान पठाण त्याच्या जहागिरीमध्ये शिरून पन्हाळा किल्ला जिंकल्यामुळे आणि कोल्हापूर प्रांतामध्ये शिवाजी राजांच्या सैन्याने प्रचंड विजय मिळवल्यामुळे तो असा त्याचा तिळपापड झालेला होता अंगाचा. आणि बहालोल खान निघाला. बरं, बहालोल खान निघाल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रांतामध्ये आसपास असलेल्या ज्या आदिलशाही फौजेच्या तुकड्या होत्या, त्या तुकड्यांना आदिलशहाचा हुकूम होता, आदेश होता, की तुम्ही सारे जण तुमच्या फौजा घेऊन, त्या सरदारांना आदेश होता, बहालोल खानाला भेटा आणि प्रचंड मोठी फौज तुमची जमा झाली, की शिवाजीवरती वेगानं आक्रमण करा. त्याची तयारी बहालोल खान करत होता आणि बहालोल खान विजापूरवरून निघाला, पुढे आला. आता ही सगळी गोष्ट शिवाजी राजांना समजली. महाराज त्यावेळी साताऱ्याच्या प्रांतामध्ये कुठेतरी असावेत, प्रतापराव वगैरे तिथे आसपास. महाराजांनी प्रतापरावाला सांगितलं, आता जर बहालोल ठोकायचा आहे, तर स्वराज्याचं बाकीचंही काम चालू आहे. आणि मग बहालोल निघाल्यानंतर तुम्हाला सांगतो, एप्रिलच्या 1673 साली बहालोल खान निघाला. हा कोण आहे? तर मूळचा अफगाणचा बहालोल खान. आणि बहालोल खान निघाल्यानंतर तो उमराणी प्रांताजवळ येऊन थांबला. का? तर मी तुम्हाला जे कारण सांगितलं, की आजूबाजूच्या सरदारांना त्या ठिकाणी हुकूम होता, की तुम्ही त्या ठिकाणी येऊन थांबा. मोठी फौज जमा करून मग शिवाजीच्या स्वराज्यावरती हल्ला करा. तर त्यांनी जशी त्याची फौज उमराणी जवळ येऊन थांबली, तसं शिवाजी महाराजांनी 1 एप्रिल ते 5 एप्रिलच्या मधल्या दिवसांमध्ये 1673 ला प्रतापरावाला आदेश दिला. आणि तो आदेश फार महत्वाचा आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या चरित्राचा ज्यावेळी अभ्यास करायचा, त्यावेळी शिवाजी महाराजांचं धोरण हे दुश्मनाच्या बाबतीमध्ये काय होतं, हे त्या आदेशातनं स्पष्ट आणि स्पष्ट आपल्याला दिसतं. शिवाजी महाराज म्हणतात, प्रतापराव, राव सरनोबत, तो बहालोल बहुत वळवळ करतो, त्यास धरावा अथवा मारावा. आज मितीस आम्ही बहुत खान मारिले, परंतु धरला ऐसा कोणी नाही. तुम्ही जाऊन त्यास धरावा अथवा मारावा, ऐसे केलियाने हिंदुस्थानचे राजकारणी सलावत बैसेल. शिवाजी महाराजांचे शब्द आहेत. म्हणजे तुम्ही बघा, शिवाजी महाराज काय म्हणतात, त्याला धरा, त्याला आणा, पुढचं काय करायचं मी बघतो. ऐसे केलियाने हिंदुस्थानचे राजकारणी सलावत बैसेल. असं जर केलं तर आज देशाच्या राजकारणामध्ये दहशत बसेल, सलावत बसेल. हा महाराजांचा स्पष्ट आदेश प्रतापराव गुजरांच्या हातात पडला आणि राव निघाला. आता साल्हेरच्या इतिहासाची त्यांची जी पूर्व परवानगी होती, ती तशीच काहीतरी होती, की त्याला गनिमाला गर्दीस मिळवा. महाराजांना आदेश मिळाल्या महाराजांचा, प्रतापराव निघाले. आता ही एक जी लढाई आहे त्याच्या आयुष्यातली शेवटची, ही लढाई तुम्ही बघा, प्रतापराव उमराणी जवळ येऊन पोहोचला. उमराणी जवळ आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी एक गंमत केली, तुम्हाला सांगतो. त्या उमराणी जवळ आल्यानंतर त्यांनी आसपासचा परिसर पाहिला. बहालोल खान बाकीच्या फौजा येतायत म्हणून वाट पाहत थांबलाय. तेवढ्यात प्रतापरावांनी काय केलं, प्रतापरावांनी त्या उमराणीच्या पाण्याचा जो डोह होता, की ज्या पाण्याच्या डोहातलं पाणी आदिलशहाची फौज, त्याचे प्राणी म्हणजे उंट, हत्ती, घोडे हे पीत होते, जनावरांचं पाणी होतं, माणसांचं पाणी होतं, त्या पाण्याच्या डोहाच्या भोवतीच फौज त्या ठिकाणी पेरली आणि त्यांचं पाणी तोडलं. पाणी तोडल्यानंतर ऐन उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्यावेळी पाणी तुटलं, बहालोल खान कासावीस झाला आणि 2-4 दिवस त्याचे ते पाण्यावाचून गेले, तडफडून तडफडून. ज्यावेळी त्याची सेना अशी तडफडायला लागली, प्राणी ओरडायला लागले, त्यावेळी त्याची एक तुकडी प्रतापरावाच्या सैन्यावरती चालून निघाली. आणि ह्याच संधीची वाट प्रतापराव बघत होता. शत्रूला तडपवलं. बघा, कांचनबारीच्या लढाईमध्ये त्यांनी काय केलं, आग ओकणारा शत्रूचा तोफखाना बंद पाडला. साल्हेरच्या लढाईत त्यांनी काय केलं, पायदळ एका बाजूने सोडलं आणि दुसऱ्या बाजूनी घोडदळ सोडलं आणि स्वतः त्यांनी खासे खासे काही सरदार चोपून काढले. तिसऱ्याच लढाईत त्याने आणखीन वेगळा फॉर्म्युला वापरला. म्हणजे मराठ्यांचं जे युद्धतंत्र आहे, ते त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी राबवलं, अंमलात आणलं. ही त्याची खासियत आहे, की प्रत्येक लढाई त्यांनी सारखी नाही केलेली. शत्रूवर चालून जायचं, चोपायचं, बेदरकारपणे घुसायचं. त्याने त्याचा वेगवेगळा मार्ग परिस्थितीनुसार अवलंबला. आता पाणी तोडलं, शत्रूचा घसा कोरडा केला आणि मग त्यांना अंगावर घेतलं. आणि जसा बहालोल त्याच्या अंगावर आला, तशी रावाची समशेर म्यानाच्या बाहेर आली. आनंदराव, विठ्ठल पिलाजी हे सगळ्या धुरंधरांनी अक्षरशः तिथं त्या ठिकाणी रणतांडव मांडलं. त्याच्याबरोबर जी लोक होती त्यांनी, आणि बहालोल खानाचा प्रचंड पराभव केला.
मग बहलोल खान शरण आला. हा झाला प्रतापरावाच्या आयुष्यातला एक अतिशय टर्निंग पॉइंट. बहलोल खान शरण आला, त्याचा वकील रडला, की आम्हाला जाऊ द्या, आम्हाला धर्मवाट द्या. आणि काय झालं, कसं झालं माहित नाही. पण प्रतापरावासारख्या एका अत्यंत बेदरकार, खतरनाक, खुंखार सेनापतीनी त्या ठिकाणी, म्हणजे मी तर कायम सांगतो, की प्रतापराव हा युद्धातला माणूस. त्याला राजकारण, त्याला त्या फळावरचं फळावरचे काम किंवा त्याला राजनीती ह्याच्यापेक्षा रणांगण हे त्याला प्रिय होतं. महाराजांचा त्याला आदेश होता, की त्यास धरावा. पण रावानी त्याची अवस्था पाहिली आणि कुठून त्याच्या मनामध्ये दयेचा पाझर फुटला माहित नाही. पण दुर्दैव तुमचं, माझं, स्वराज्याच्या फौजेचं, आणि प्रतापरावांनी त्याला सोडून दिलं. एवढा हाताशी आलेला खान, बहलोल खान पठाण, पण त्याला सोडला आणि महाराज संतापले. महाराज संतापले आणि प्रतापरावाला ताबडतोब दुसरं पत्र गेलं. सला काय निमित्त केलात? हुकूम होता त्यास धरावा. तुम्ही सोडलात, केलीत केवळ शिपाईगिरी. तो पुन्हा स्वराज्यावर येईल. शेतीवाडी उद्ध्वस्त करेल. यास जबाबदार कोण? राव. यास जबाबदार तुम्ही. आपण स्वराज्याचे राखणदार. ऐसी केलीत राखण. आणि शब्द रावाच्या जिव्हारी लागले. आणि त्याने बहलोल खानाला जे सोडून दिला होता ना, ते सोडून दिल्यावर तो परत गेला नाही. तो जवळ थांबला फौज जमवत. विषारी नागासारखा बहलोल खान उलटला आणि त्यानं फणा काढला स्वराज्यावर. आणि रावासारख्या एका बहादराच्या मनामध्ये ही गोष्ट राहिली. या दरम्यान शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ठरला. 6 जून ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 तारीख ठरली. आणि राज्याभिषेक जवळ येत होता. राजधानी सजत होती. राज्याभिषेकाचं वातावरण पसरलेलं होतं. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला जे 8 प्रधान, अष्टप्रधान मंडळ नेमलेलं होतं, त्याच्यामध्ये प्रतापराव सेनापती होता. पण शिवाजी महाराजांच्या 7 प्रधान वरती असताना राव मात्र रायगडावर नव्हता. तो स्वराज्याच्या त्या भागामध्ये फिरत होता. त्यांनी त्या सगळ्यामध्ये चिडून महाराजांचं पत्र त्याला जे रागवलं होतं, म्हणजे तो लगेच नाही गेलाय. मध्ये काळ आहे. 1673 चा एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर ते जानेवारी पर्यंतचे जे पुढचे 10 महिने आहेत, या 10 महिन्यामध्ये त्याने काय केलं? बहलोल त्याच्या हाताला सापडला नाही. पण त्याने त्या रागामध्ये तो दक्षिणेत घुसला. त्याने विजापूरची, हुबळीची पेट लुटली, इंग्रजांची वखार लुटली, पुरुषभर खणली. म्हणजे प्रतापराव तर प्रतापराव होता, त्याच्या तोडीचा दुसरा माणूस नाही. त्याने त्या रागात इंग्रजांची हुबळीची वखार पुरुषभर खणली, प्रचंड लूट त्याने केली. त्याच्यानंतर दिसेल ती आदिलशाही ठाणी त्यांनी जाळली. तो रागात विध्वंस करत सुटला, धुमसत होता. धुमसता निखारा जसा असतो, तसा रावाच्या मनात ते लागलेलं होतं. रावाच्या मनात लागलेलं होतं. आणि ह्या दरम्यान नेमका फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान बहलोल खान ती जमा झालेली मोठी प्रचंड फौज घेऊन पुन्हा स्वराज्यात शिरला. आणि ही बातमी शिवाजी महाराजांना समजली. आणि रायगडावरून पत्र आलं. तो वारंवार येतो, घडोघडी येतो. त्यास गर्दीस मिळवा, अन्यथा आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका. शिवाजीराजांचे शब्द. महाराजांचं काय चुकलं? तो स्वराज्यावर सातत्याने येणारा माणूस, आणि तो तुमच्या हातून सुटलाय. आणि महाराज म्हटले, तो घडोघडी येतो, त्यास गर्दीस मिळवा, अन्यथा आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका. प्रतापराव धुमसत होता. तो महाराजांच्या शब्दांनी नव्हे, तर बहालो महाराजांवर त्याची प्रचंड निष्ठा होती. महाराजांसाठी स्वतःच्या छातीतलं काळीज काढून द्यावं, इतकी त्याची निष्ठा महाराजांवर होती. त्याला राग होता बहलोल खानाने जो त्याच्यावरती दाखवलेला दया बाजूला टाकून जो उलटला, त्याचा राग होता. आणि अशा वेळी महाशिवरात्रीचा दिवस, आणि महाशिवरात्रीला नेसरीची खिंड बहलोल खान ओलांडत असतानाच प्रतापरावाला बातमी समजली. आता तो कुठे होता, काय होता, पण त्याच्याबरोबर फक्त 6 स्वार होते. आणि त्या 6 स्वारांना घेऊन मराठ्यांचा सेनानी, अगदी त्याला ज्यावेळी बातमी कळली की राव बहलोल खान नेसरीची खिंड ओलांडतोय, तो ताड 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 दौडत सुटला. आणि अत्यंत बेदरकारपणे ते 7 स्वार त्या ठिकाणी शत्रूच्या फौजेत घुसते. म्हणजे एका ठिकाणी गीतकार प्रणितदादा कुलकर्णींनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. खदिरांगारा सम डोळे रोखुनी, दुधारी समशेर परजुनी, उरी धगधगता राज खलिता,
तळहातावर प्राण घेऊनी शत्रू सैन्याचा समुद्र प्यावया अगस्ती दौडले सात. सात दौडले सात झुंजले सात उधळले सात क्षात्र समरात. सातही ताऱ्यातून उल्का पात. कडकड 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 कडे दामिनी ही सात. शब्द झेलण्या शिवरायांचा शर साथ निघाले सात. सात दौडले सात झुंजले सात क्षात्र समरात. सात क्षात्र सम्राट प्रतापरावासारखा महायोद्धा खुंखार सेनानी साल्हेर कांचनबारी उमराणी सारखी रणांगण ज्यानं एक हाती फिरवली अवघ्या स्वासारांनिशी त्या ठिकाणी गेला. आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना अपमान बुजवण्या सात अर्पुनी माना छावणीत शिरले थेट भेट गनिमाना. कोसळल्या उल्का जळत सात दर्यात वेडात मराठे वीर दौडले सात. वीर दौडले सात आणि प्रतापरावांचं नेसरीच्या खिंडीमध्ये बलिदान झालं. माझ्या कादंबरीमध्ये याचा जेवढा आढावा घेता येईल तेवढा मी माझ्या परीने घेतलाय. लवकरच राव बेदरकार वादळाची धगधगती कथा ही कादंबरी तुमच्या समोर प्रतापरावांची येईल. पण महाशिवरात्रीच्या दिवशी तेव्हा तिथी ही शिवरात्र होती आणि तारीख होती 24 फेब्रुवारी 1674. राज्याभिषेकाच्या आधी मराठ्यांचा अत्यंत जबाज खुंखार खतरनाक बेदरकार सेनानी नेसरीच्या खिंडीमध्ये मृत्युमुखी पडला. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये 3 खिंडी त्या ठिकाणी अमर झाल्या. त्यातली एक घोडखिंड पावनखिंड जिला म्हणतो, दुसरी उंबरखिंडीचं रणांगण आणि तिसरी ही नेसरीची खिंड प्रतापरावांच्या रक्तानं पावन झाली. अवघ्या 6 स्वरांनिशी प्रतापराव त्या ठिकाणी तुटून पडले आणि प्रतापराव तुम्हाला मला सोडून गेले. मराठ्यांच्या युद्धतंत्राला एक वेगळं वळण देणारा, खुल्या मैदानात आम्ही शत्रूला झोडपू शकतो असा आत्मविश्वास देणारा आणि महाराजांच्या पश्चात युवराज आणि आऊसाहेबांचं डोळ्यात तेल घालून रक्षण करणारा, स्वराज्याच्या सीमा सांभाळणारा, तरुणांची फळी एक वेगळी बेदरकार फळी तयार करणारा मराठ्यांचा सेनापती महाशिवरात्रीच्या दिवशी त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला. भोसरे गावचे प्रतापराव नेसरीमध्ये त्या ठिकाणी बलिदान करून अजरामर झाले. अनेक गीत झाली, येतील सुद्धा. प्रतापरावांवरती चित्रपट सुद्धा भविष्य काळात येतील. पण प्रतापरावांचं स्मरण हे केवळ वेडात मराठे वीर दौडले सातसाठी नाही, तर साल्हेरचं रणांगण आणि मराठ्यांना एक आत्मविश्वास देणारा सेनापती की ज्याने शिवाजी महाराजांचा विश्वास गनिमाच गर्दीस मिळवा हा कायम राखला, अशा एका महान योद्ध्याला त्यांच्या बलिदानाचं स्मरण महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी करून या ठिकाणी थांबतो आणि प्रतापरावांना आणि त्या 6 स्वरांना म्हणजे 7 वीरांना वंदन करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.